सुमारिया चौघुलिया यांना फायनली मिळाली आहे घसघशीत सुपारी. त्यामुळे सजवा हास्याची सुरेल मैफिल अनुभवण्यासाठी आणि तिचा आस्वाद घेण्यासाठीच मंचावर आमंत्रित करूया आपल्या अवली कलाकारांना. वाट वाट चल वाट हरवतो तुला हरवतो ना बाई. मागचा डाव लक्षात ठेव. ये नाही ये चल घे. पोलीस आले. नाही आलं कोण नाही आलं कोण कोण नाही आहे. दरवाजा वाजलाय. शांत डीडी. कोण नाही घरी आहे घरी आहे कोण नाही घरी आहे घरी आहे. घरात आहे आपण. 15 लोकांना मारलं मी. या, या. शांत शांत. कोण आहे? नमस्कार, मी गानपोपट सुमारिया चौघुलिया. हॅलो गुरुजी. गुरुजी या ना घरात. या गुरुजी या. गुरुजी आपल्याच घरात कुठं पण बसा. बघितलंस गुरुजींना किती मान आहे बाहेर ते. बरं दत्तू, मला सांग, तुला मैफिल माहिती आहे का? हो, नाक्यावरचा बुर्जी पाववाला. तू मायकल, मी मैफिल म्हणतोय, तू ऐकत जा ना बाळा. एवढी काय घाई आहे तुला? मैफिल, तुला मैफिलच माहिती नसेल म्हणजे तुला खाजगी मैफिल सुद्धा माहिती नसेलच. खाजगी मैफिल म्हणजे हे बघ, हे आहेत ना इकडे 4-5 जण ज्यांनी आपल्याला इथे बोलवलेलं आहे. हे सगळे त्यांच्या घरात बसणार, आपण त्यांच्या समोर जाऊन त्यांच्यासाठी खास आपली खाजगी मैफिल करणार, आपली कला सादर करणार आणि ते खुश होऊन आपल्याला दौलत जादा करणार आपल्यावर. वा 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 वा. बघ, निरीक्षण कर, मैफिल कशी असते ह्याचं निरीक्षण कर. हो पंडितजी. ये. नमस्कार. गुरुजी नमस्कार. नमस्कार. पाया पडतो गुरुजी. अरे नाही नाही नाही. बसा ना गुरुजी. हो. बसा. ते गाणं उपट तुम्हीच ना? गाणं उपट नाही, गाणं पोपट पंडित स्वराधीश सुमारिया चौघुलिया माझं नाव. ए ए अरे चहा पाण्याचं बघा सोय करा यांची. नाही नाही तसलं काही मला काही गरज नाही त्याची. नाही नाही सरबत थोडंसं घ्या की. हा आणा तुम्ही, असं आणा. काही हे नाही म्हणजे 22 वर्ष मी गेली संगीताची सेवा करतोय. ते नका सांगू. हे माझा डेडी आहे. कोण आहे? माझा डेडी. डेडी वेगळंच नातं आहे. हे कुठलं नातं आहे? फादर फादर. अच्छा अच्छा. ओ हो, वडील नमस्कार. नाही लक्षात नाही, हरकत नाही. नमस्कार. माझा डेडी आहे. बरं बरं बरं. काय झालंय थोडासा आजारी आहे तो. प्रॉब्लेम झालाय अच्छा जरा. अच्छा. बरं बरं. आजारी. त्याच्यासाठी तुम्हाला मी इथं बोलावलं. बरं बरं, हरकत नाही हरकत नाही. हो हो. तुम्ही काय, मी तुमचं लय ऐकलंय म्हणजे खरंच नाव. तुम्ही लय भारी गाता. तुम्ही असं म्हणजे गायला की म्हणजे पाऊस बिऊस पडता, आग बिग लावता. हा म्हणजे तसं आहे, एवढं अगदी नाही पण आहे, संगीतात तशी ताकद असते. हा, म्हणजे त्याच्यासाठीच मी तुम्हाला या. हा, द्या द्या द्या. नाही मला नको. 22 वर्ष संगीताची सेवा केल्यामुळे मी आवाजाला जपतो. द्या द्या, मला काय प्रॉब्लेम नाही, द्या. पहिला बासुंदी. बासून दे. आमच्या डेअरी आहे ती ना, दे रे. 20-25 डेअरी आहे ती. दूध असतंय घरचं, त्याच्यामुळे पाहुण्यासने आम्ही बासुंदीच देतोय सगळ्यांना. मला एक ग्लास बासुंदी द्या ना. नाही बाई हे आता नको नको बोलले. नाही पण आता पाहिजे ना मला. ए द्या गुरुजी. दे, दे, दे. आहे ना, द्या गुरुजींना, घ्या ना, घ्या, घ्या, हाय, हाय. हाय, हाय. घ्या गुरुजी. वा 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 वा. हा, पी पी. काय झालं गुरुजी? पंडितजी गुरुजी काय झालं? पंडितजी काय 8 वर्षांनी पहिल्यांदा पितोय बासुंदी. कधीच नाही मिळाली मला. घ्या घ्या घ्या. एवढंच? प्या बासुंदी निवांत पे. बरं वाटलं ना? शरीरात गेली बासुंदी. बरं वाटलं ना? चांगलं असते बासुंदी पेलेलं म्हणजे. प्या प्या. सर सर. हा हा, तुम्ही काही सांगत होतात. हा म्हणजे बासुंदी आहे, प्या निवांत. तुम्ही सांग काय झालंय? गुरुजी थोडासा म्हणजे डेंजर प्रॉब्लेम झालेला आहे. काय प्रॉब्लेम झालाय मला सांगा. थोडासा सिरियस प्रॉब्लेम आहे. हो, काय झालंय मला सांगा. माझा डेडी आहे ना, हा डेडी. हो. कितीतरी महिने झालं झोपलाच नाही. माझ्याकडे काही व्हिडिओ आहेत, देऊ का? अरे वाजवे ना खनखन.
हे सोल्युशन देतो गप्प बसरा पी ना ते. आणि मला काय व्हिडिओ मला बघायचे रियाज करायचा वेळ सोडून व्हिडिओ बघत बसतोस तिकडे. माफ करा तुम्ही काही सांग लहान आहे जरा. ठेव लहान आहे बासुंदी पितोय म्हणून वाचला बरं का. हो नाही ते लहान आहे विसरून जा. हा तर माझा डेडी बरेच महिने झालं झोपला नाही. बरं. मग डोळ्याला डोळाच लागत नाही त्याचा. 7-8 डोळे उघडच असतात त्याचं. थोडस म्हणजे 5-6 मिनिटांनी समजा डोळा बंद केला नाही हा. लगेच दचकून उठतोय. हो हो हो. त्याला कळत नाही इकडे तिकडे बघायला लागतोय. त्याला शुद्ध राहत नाही. त्याला झोपच लागत नाही. त्याला काय सांगताय काय हो. डेंजर अवस्था आहे त्याची. अरे बापरे सिरियस प्रॉब्लेम दिसतोय हा. एक तर माझी आई नाही. ए, ए, झाली ना 12 वर्ष तुम्ही काय रडताय. मला सांगू दे ना. तुम्ही रडायला लागलं की आम्हाला पण येतं बाई. रडायला येतं भाई. ऐका ना गुरुजी काय म्हणलं नागेश पोपट ना तुम्ही. नागेश पोपट कुठून आणला. गाणं पोपट पंडित सुमारियाचं नागेश पोपट. गुरुजी पाया पडतो नाही नाही, हे बघ पाय नाही पडायचं. ह्यांना झोपवा. तुमच्यामध्ये ताकद आहे ह्यासनी झोपवा. म्हणजे मी हे बघा आई नाही तेव्हापासून ह्यांनी मला वाढवलेला आहे मोठा केलेला आहे. एकुलता एक डेडी आहे माझा. हा आमचे काय मग आमचे काय काम काय इकडे असं एक्झॅक्ट काम जर सांगितलं तर मग आम्ही त्याच्यावर काम करू नाही का. सारखं बघू नको रे याच्याकडे. स्वतःची पहिल्याच माझ्याकडे बघ थांब जरा. हा तर ती पोपटाची गाणी तुम्ही गाता. पोपटाचं गाणं अहो गाणं पोपट पंडित सुमारिया चौघुलिया. हा, ते- कोणी पंडितची म्हणा तेवढं बरं पडेल. तुमचं कळलं मला. बरं बरं. ही पोपटाची मिरची कोण आहे. मी यांच्या कुल्लू गुरुतला शिष्य आहे. कुठला कुल्लू गुरु गुरुकुल आहे ते. कुल्लू गुरु कुठला. अरे नीट म्हणायला शिक रे तू. फी दे रे 6 महिन्याची फी पेंडिंग आहे. फी दे आधी मला. सॉरी 28 रुपये महिन्याची फी आहे तरी सुद्धा देत नाही. 6 महिने पेंडिंग. फी दे मला बापाला दे फी दे मला. सॉरी 28 रुपये फी आहे तरी देत नाही. हा लहान आहे. लहान आहे जाऊ बरं दे. माझी ओळख झाली हा. हा. पण ही डोबळी मिरची कोण आहे हा. अरे नाही लहान आहे तो. सॉरी अरे अक्कल आहे का तुला. बिंबीत गोळी घालतील आणि काढतील जवळून कुठून तरी. गप्प बस. बस. हा, माफ कर लहान आहे जरा. बेटा समळून बोलायचा. होय. डेडी आहे आपला त्यो. जेवढी बासुंदी पेलाय ना त्याच्या डबल बाहेर पण काढू शकतो मी. हा? समळून बोलायचं. होय नाही माफ करा तुम्ही काही तुम्ही सांगत काहीतरी म्हणजे मला माहिती आहे संगीतामध्ये ताकद असते. तुम्ही गावा काहीतरी. नाही तुम्ही बरोबर बोला. मला- संगीतात ताकद असते. संगीतामध्ये हा, तुम्ही काय- म्युझिक थेरपीचं नाव ऐकलं असेल. हा. अनेक असाध्य रोगांवर त्यांनी नियंत्रण मिळवलेलं आहे. हा. आणि माझी गायकी तेवढी आहेच की मी यांना झोपवू शकतो. हा झोपवा ह्यांना. हो, म्हणजे पंडितजी गायला लागले की मी झोपतो पण कुत्री उठतात आणि भुंकायला लागतात. तुझ्या 34 रुपये फी करतो आता. नाही, या महिन्यापासून नाही, 34 रुपये. नाही, बस, गुरुजी, असं- वाढवली 4 रुपये वाढवले मी आता. चल गुरुजी आम्ही रस्त्यावर येऊ ना गुरुजी. या रस्त्यावर 28 रुपये फी असून 6 महिन्याचे देत आहे. नंबर दे वडिलांचा. माफ करा जरा. हा तुम्ही काळजी करू नका. हा मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आता जे मगाशी म्हणालात की ते हा अचानक दचकून उघडे उठतात दचकून उठतात. तसे काय उठतात त्याचं काय कारण असावं. कळणं झालंय तुम्हाला सांगतो. डॉक्टरांकडे हा. नेलं. डॉक्टरनं त्याच्यावरची सगळी गोळ्या औषधं दिली ती. हा. पण काहीच होईना झालंय. डॉक्टर म्हणला ह्यांना झोपवा. हे जर झोपला नाही तर हार्ट अटॅकनं मारणार. तुम्ही करा काहीतरी गुरुजी. मी नाही, होय. तसं हे कॉन्ट्रॅक्ट किलर होता आधी. कोणाचा कॉन्ट्रॅक्ट किलर होता आधी. कॉन्ट्रॅक्ट किलर म्हणजे. मग ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन समोरच्याला उडवतात ना ते. हा. आमचा धंदा आहे तो. अरे पण तुम्ही डेऱ्या म्हणालात ना आता. डेऱ्या तबेले बिबले ते नाही ते दाखवायला आम्ही माणसांना उडवतो ना. आमचा धंदा आहे तो. आधी मला सांगितलं. चाकू कटेली नाव ऐकलंय का. चाकू कटेला बब्बू टपलू गँगला उडवलेला तो 22 जणांना. तेवच आहे हो. पंडित माझा डेडी. पेपरात लय गँग उडवल्या त्यानं. पण ह्याची अवस्था बघा आज कशी झाली आहे. दिसण्यावर जाऊ नका. बारकी चोर बॉडी आहे. तू बाकीचे लोक समोरनं वरनं खाली मारते की नाही. ह्यो खाली बसून घुसावतो आणि चाकूला धरून उभा राहतो. फर जरा संद कट असा वार फेमस आहे ह्याच्या नावानं. हो पंडित आमचे डॅडी डेंजर आहेत. पोलिसांच्या 6 एन्काउंटर मधनं वाटलेत ते. समोरच्या गँग पासून 12 वेळा सुटले तर. लय डेंजर माणूस आहे. पण अवस्था बघा ना कशी झाली. झोप लागत नाही ह्याला गुरुजी.
झोप लागली की लगेचच करून उठतो, येईल का तो मारल का काय कळत नाही. तुम्ही काहीतरी करा ना. होय, तुम्ही काय हो, हो, हो. गुरुजी तुम्ही गावा गाणं पण याला झोपवा ना गुरुजी. कोण नाही कोण नाही कोण नाही कोण नाही कोण नाही डॅडी कोण नाही डॅडी कोण कोण नाही कोण कुठं 18 मारले 18 पाच पळाले असू द्या बसा झोपा तुम्ही झोप मी एक साधी सुधी मैफिल इकडे करायला आलो होतो, हे काहीतरी वेगळंच आहे. बघा ना कशी अवस्था झाली आहे. हो बरोबर आहे. किती पैसे पाहिजे तुम्हाला? किती पैसे पाहिजे तुम्हाला? आता जे पैसे ठरलेले आहेत मानधन म्हणून ते 90 दिवसात दिलेत तरी काही हरकत नाही, म्हणजे तसा काही प्रॉब्लेम नाही आहे मला. जेवढे पाहिजे तेवढे पैसे घ्या. पाहिजे तेवढे म्हणजे जे ठरले त्यापेक्षा मी जास्त मागू शकतो. म्हणजे किती पाहिजे तुम्हाला? बघा म्हणजे मी तसा तर मी सॉलिड मागतो, म्हणजे मी तसा टॉपचा पंडित असल्यामुळे. किती पाहिजे तुम्हाला? मग बघा मग तुम्ही म्हणाल ए बाबरे हां पंडितजी किती पैसे पाहिजे तुम्हाला? 1200 रुपये. माझे 100 रुपये ऍड करा. ते कशाला पाहिजे काय? मी 1200 सांगितलेत आणि 700-800 वर आपण तोडायचं डील, एवढं ठरलंय. मला कळतं ना कसं असतं ते. आधी जास्त सांगे. 100 रुपये तुला कशाला पाहिजेत? चिंकीच्या मोबाईलला स्क्रॅच गार्ड घ्यायचंय मला. वाजवे ना गाड द्यायचा आहे स्किनची मला. माफ करा जरा, पण मी नाही 1200 रुपयाच्या खाली एकही छदाम मी कमी करणार नाही. सॉरी, मी टॉपचा असल्यामुळे 1 कोटी दिली. नाही 1 कोटी नाही. मी 1200 म्हटलं ना. 1200 पंडितजी 1 कोटी म्हणालात तुम्ही? 1 कोटी दिले. अगा का का हा 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 1 कोटी दिले रोकडा. हा रोकडा आहे कुठे? हा चालते तो ठीक पोरं आहे. घेऊन येत आहेत. 1 कोटी आहेत ऍडव्हान्स. जर तुमच्या शांत सतत पाडतात. पैसे टाकू नये असं. ॲडव्हान्स आहे. ॲडव्हान्स दिलात तुम्ही मला? हो हो चालेल चालेल ठीक आहे. गाणंच म्हणायचं ना? तुमच्या गाण्यामुळे जर पप्पा झोपले हां तर तुम्ही घरी हां पोरं पैसे घेऊन घरी येणार. चालेल ओके. आणि जर का पप्पा नाही झोपले, हां 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 उद्या जवळनं सूर्य बघाल. जवळनं सूर्य बघाल म्हणजे? यम जाता जाता घेऊन तुम्हाला जाणार आणि रेडा तुम्हाला सूर्य दाखवणार. नाही मी करतो. एवढ्या पैशांसाठी तर सगळ्यांना एकत्र मी मांडीवर झोपेन, तेल बिल घालून मसाज बिसाज करून मी सगळं करेन. तसा इश्यू नाही आहे. गुरुजी 1 कोटी दिलेत. होय 1 कोटी गेले. होय माझ्या डॅडीला झोपवा. हो काळजी करू नका, मी आहे ना. काय पण होय होय होय. नाही 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 हे पाया नाही पडायचं, पाया नाही पडायचं. मी आहे ना. हो, जरा तुमच्या डेडींना इथे घेऊन या. डॅडी डॅडी या. डॅडी या. इथे बसा. बस बस. काय नाही आता गाणं म्हणणार आहे ते झोपायचं. झोपायचं आता. हा? नंतर दे मला हे हा टाकाचे. निवांत चला. काय म्हणला संतोष पोपट ना तुम्ही? अरे अरे हे सांगा ना त्याला. नाही भिवू नका भिवू. खाली घ्या डेडी, खाली घ्या. ती काय नाही, खोटी आहे काय नाही होणार. सुरुवातीला खरी दिली होती आम्ही गमतीमध्ये 2-4 पाहुणे उडवले त्यांनी. पाहुणे एवढं काय बोलताय? लय डेंजर माणूस आहे तो. समोरची गँग अटॅक करते की नाही, झाडावर पाणी मारतो तसा बंदूक फिरवतो. असेच 5-50 मारतात. मागच्यांकडे बघत पण नाही, नुसती गण मागं करतो. 2-4 पडलेले असतात. काय सांगताय? लय डेंजर. याडा नेम. बापरे. पंडितजी याडा नेम आहे. मग आजची मैफिल रंगणार की भिजणार? काय नाही भिवू नका. वाजून फनकन. पैसे दे इकडे सगळे माझे. हो, पंडित. 1 पैसा देणार नाहीये तुला. ओ गुरुजी 1 रुपया वाढवतो की नाही बघा. वाढवू 1 रुपया नको फीचा? नको नको पंडितजी. चला सुरू करायचं. हो मी सुरू करतो. नमस्कार डॅडी. 1 कोटी मिळून द्यायचं तर मला झोपायचं छान छान. काय शिकवलंय सुरुवातीचं? डोळे बंद. हे. नाही झोपले अरे थांब ना बाबा. थांब 1 मिनिट तर जाऊ तर दे ना आवाज तिथपर्यंत. थांब जरा.
नाही, नाही, थांब ना असं कसं होईल काहीतरी वेळ द्यायला लागेल ना मध्ये थांब ना जरा तू हो, नमस्कार डेडी पंडितजी अहो गुरुजी पंडितजी अहो गुरुजी काय करता गुरुजी डॅडीला झोपायला लागलं तुम्ही काय झोपताय लई ताकद रे म्हाताऱ्यात म्हातारा अरे डेंजर आहे बापरे जोरात मारला हो त्याने आणि मी त्यांना निद्रा नावाचा एक नवीन राग मी काल शोधून काढलेला आहे गुरुजी हे बघा तो राग मी 3-4 मिनिटात झोपतात सगळी लोक ह्याने हे मारला हो शांत सॉरी गुरुजी माफ करा सॉरी ओके हा ओके लेडीजनी गाणं नाही आवडलं ना की मारतात ते अरे पण हे तुम्ही सगळं आधी का नाही सांगत मला असू द्या परत गाणं म्हटलं नसतं ना फुकटची खाल्ली ना मी परत सुरू करा हा, परत सुरू परत डेडी कुठलं गाणं ऐकायचं तुम्हाला कवाली कवाली गुरुजी कवाली म्हणा कव्वाली हा कवाली म्हणा. कव्वाली झोपायच्या आधी ऐकत नाहीत गाणं कव्वाली गाणं असं असतं ज्याने ऊर्जा निर्माण होते आपल्या शरीरात कव्वाली नसेल वेगळं काहीतरी असेल लेडीजने कवाली ऐकायची मी पण कव्वाली मला नाही म्हणता येत कारण मी हे आहे ना शास्त्रीय संगीत माझं हे असल्यामुळे गुरुजी म्हणा कवाली नाही, कव्वाली नाही 2-3 राग आहेत कव्वाली म्हणायला हरकत नाहीये मला कव्वाली म्हणायची नाही हे मी कधीच नाही म्हटली रे कव्वाली सुरू करा होय मी करतो सुरू करतो बोला बोला तू मला मदत करशील कव्वाली माहिती आहे का तुला कधी ऐकलेस का नाही चेहऱ्यावरूनच कळलं नाही ऐकलं थांब जरा नमस्कार डॅडी तुमच्या हातात आहे सगळं म्हणा ना आई मुकलमल इस जहां में उस मन के सामने आया है मोरे आज जवानी के पर्दे में पर्दा में पर्दा 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 शामियाना ए आशिकाना के पैमाना के ओए किधर है इधर है इस जुनून के कन्ने में जाके इस गुलाल पे सामने आके हाय हाय किधर जाता है मैं तो इधर है जाके ओए इधर है आज मेरा महीना है मिलनो मुझको वहाँ जाना है ये तो सोता नहीं बुढ़ा मेरे को घर पे जाना है मेरे को घर पे जाना है मेरे को घर पे जाना है इसके सामने मोहम्मद अजरुद्दीन सामने मिलो जाके वडिलांनी याऊ आणू आणलाय कव्वाली लेडी झोपले बाई बाई डॅडी झोपले कोण नाही डेडी कोण नाही घरात आहे आपण
घरात आहे उठा उठा दहा मारले उठा उठा दीदी उठा दीदी उठा बसा बसा नाही दीदी नाही झोपला होता ना दीदी फायर केला भाई जाऊ द्या भाई, खुशी झाली भाई. इथं बस भाई जाऊ द्या आपला पोरगा आहे. इथं बस आणि द्या लवकर बस भाई जाऊ द्या. अहो पोझिशन चुकली नाही का? इथे मारल्यावर थोडा इथे गेला आणि मग पुढे हे कसं झालं शक्य? तुझी जीव त्याचा आहे होय बरोबर आहे. कुठं जाऊन मारायचं तेवढं ठरवल पण तुम्ही असं खून खराबा करू नका. ऐका माझं, मी अजून एक गाणं गातो ठीक आहे. पण हे अहो हे काय चाललंय, हे काय बघतोय यार, हे नका करू यार. अहो मारलात तुम्ही त्याला. तुझी परत गाणं गावानं तर मी त्यांच्यावर गातो तुम्हाला मी गातो झोपायला मी लागेल. पुन्हा गाणं गातो गाणं आणि मी कव्वाली ते कव्वाली ऐकून झोपतात ना, हे चल रे बघ. काय आता कव्वाली नाही नाही मग अशी झोपले ते कव्वाली ऐकून. आता दुसरं गाणं म्हणायचं दुसरं का आपण डेडींना व्हरायटी लागते ह्यांच्या मराठी लागते. अरे बापरे, अरे म्हणा बरं. डेडी काय ऐकायचे तुम्हाला राजस्थानी अंगाई. ओ डॅडी राजस्थानी अंगाई म्हणा अरे राजस्थानी अंगाई नाही आहे तो मला. म्हणायला अरे लागेल मी का म्हणू राजस्थानी? अहो मी शास्त्रीय संगीत गातो. डेडींची आई राजस्थानी होती अरे त्यांना तेच गाणं ऐकून झोपवायची बरोबर राजस्थानी आहे. हो बरोबर आहे, पण मला न येणाऱ्या गोष्टी तुम्ही का मला सांगताय तीच. तुझी डॅडींना राजस्थानी गाणं ऐकायचं अरे म्हणायला लागेल नाही येणार मला राजस्थान. अरे सांग ना तू यांना राजस्थान. म्हणा अरे नाही. नाही हे नका करू त्याचा. चला येतो चला येतो चला पप्पा येऊ काय वा वा वा, कहर कॉन्सेप्ट, कहर परफॉर्मन्स. अशी कव्वाली आणि राजस्थानी अंगाई पुन्हा होणे नाही. फार मजा आणली. माझ्याकडून पण. वा वा वा. अरे तुला टाळी दिली आणि तू त्यावेळेला नेमके डोळे भेटले होते. तर एकदा टाळी देऊन टाक मला. इकडे घे टाळी देऊन टाक मला. इतकी हसशील. असाही पचका होतो दादा तुमचा. जोरदार टाळ्या, बहारदार परफॉर्मन्स, खूप धमाल आणली. वा वा वा. प्रसादा मैफल रंगली नाही, भिजली पण नाही. मैफल वाजली आणि गाजली. हा 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 हा. विशेष कौतुक सावत्या तुझं. त्या रोलचा सिरियसनेस जर तू सोडला असता तर मजा आली नसती. येस येस होत्या. तो इतका पकडून ठेवला असतो बापाबद्दलचं प्रेम, बापाबद्दल वाटणारी काळजी आणि हा झोपत का नाही, ते जर का तू वरती नेलं नसतंस तर पुढच्या फियास्कोचा काही मजा त्याची आली नसती त्याची. त्यामुळे तुला 100% मार्क येतात. थँक्यू सर. मंदार बने कॅरेक्टर तुमची मस्त. दत्तू तुझंही कॅरेक्टर मस्त. अरुण काय काय कॅरेक्टर पकडलं होतंस मित्रा. वा वा वा. म्हणजे तुझ्यासारख्या नटाला मोह होऊ शकतो कुठेतरी पंचेस काढायचा. तो जरा सुद्धा तू होऊन दिला नाहीस. त्या वेडेपणात गेलेला तो माणूस तो असा उभा केलास तू आज. अरुण क्या बात आहे यार, क्या बात. समय तुझ्याबद्दल बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत. मला तुझं हे काय कुल्लू गुरु जवळून बघायचं. कुल्लू गुरु. सोनाली ताई. अप्रतिम हा एकच शब्द आहे. फार मजा आली आणि फारच सुंदर. व्हेरी नाईस.